सकाळचे 6:30 झालेले आहेत आणि आम्ही सगळे आता इथून निघत आहे. आता इथून आम्ही जाणार त्रिसूरला, तिथून हसनचा रोड पकडणार आहे. हे जवळजवळ 450 किलोमीटरचा आज पल्ला आहे. तर चला भेटू गाडीवर. आम्ही आज जे हसनला जाणार होतो त्याऐवजी प्लॅनमध्ये थोडासा चेंज होऊन आम्ही आता जाणार आहे उडपीला. कारण कोस्टल रोडमध्ये सिनरी छान आहे म्हणून उडपीला जाणार आहे. आणि आता ऑन दी वे रिफ्युलिंग झालं आणि एक फक्त कॉफी ब्रेक झाला. आता पुढं आम्ही निघणार. कोझिकोडे. सकाळचे 10 वाजलेले आहेत आणि आम्ही कोझिकोडे ऑन दी वे कोझिकोडे आहे. आणि आनंद भवन प्युअर व्हेज रेस्टॉरंटला आम्ही आता नाश्त्यासाठी थांबलेलो आहे. नाश्ता करणार इथून कोझिकोडेतून कुन्नूर आणि कुन्नूरहून उडपी असा आजचा प्रवास राहणार आहे. उडपीमध्ये पोचू किंवा नाही माहीत नाही, पण ॲटलिस्ट मेंगलोर तरी पोचणार आहोत. पुणेमध्ये पोचलेलो आहे. थ्रिसूरपासून आम्ही आलेलो आहे 89 किलोमीटर. आणि बघू शकता रस्त्याचं सगळीकडं असंच सेम काम चालू आहे. त्यामुळं एकच लाईन अशी सिंगल मिळते. यातनं गाडी चालवायचं थोडं कठीण आहे, पण ठीक आहे. ॲटलिस्ट होप्स आहेत की आम्हाला पुढं 4 लेन हायवे मिळेल आणि
कोस्टल रोडचा आनंद घेता येईल. पाणी पिण्यासाठी एक छोटा शॉर्ट ब्रेक म्हणून थांबलेलो आहे आत्ता. पाणी पिऊन झालं, थोडी रिफ्रेशमेंट झाली की आम्ही लगेच निघणार. येताना नवीनच्या गाडीमध्ये एक मोळा घुसला आहे आणि हवा कमी व्हायला लागली आहे, म्हणून आम्ही आता हवा भरायला लागलो आहे. हवा भरून झालं की मोळा काय काढणार नाही आहे, मोळा आहे. मोळा न काढताच आम्ही पुढं कंटिन्यू करणार. जिथं पंक्चरवाला मिळेल तिथं पंक्चर काढून घेणार, पुढं परत मंगलोरपर्यंत कंटिन्यू करणार. संध्याकाळचे 5:30 वाजलेले आहेत आणि आम्ही नुकतंच कोन्नूरमध्ये एंटर झालेलो आहे आणि एकदा नवीनच्या गाडीमधली हवा पूर्णपणे गेलेली आहे. तर सिलन ॲक्च्युली घातलं आहे. मगाशी एक बारीक मोळा होता, तो मोळा फक्त आम्ही रिमूव्ह केला. सिलन बाहेर आल्यावर पुन्हा चालू केली राईड. पण आता कोन्नूरमध्ये मात्र परत एकदा पूर्ण हवा गेलेली आहे. आता तात्पुरतं पंपानं आम्ही हवा भरणार आणि जवळच्या पंक्चर शॉपला भेट देणार. त्या चौकातून थोडं पुढं आल्यावर मला लगेच पंक्चरवाला मिळाला. पण विषय असा झाला की तुम्ही चाक काढून द्या, मग मी पंक्चर काढून देतो, अशापैकी काम झालं. मग आता अभिनं चाक काढलेला आहे आणि पंक्चर काढायचं काम चालू आहे. त्यांनी पंक्चर फक्त काढून देणार, आम्ही परत चाक बसवणार आणि मग ऑन दी गो. आता वाजलेले आहेत 5:45. आम्हाला अजून गाठायचं आहे मिनिमम बेंगलोर. बघूया, आज लेट होणार आहे आम्हाला पोहोचायला. तोपर्यंत बाकीचा जो कॉन्वॉय आहे, आम्ही तिघं सोडून बाकीचा कॉन्वॉय सगळा आम्ही पुढं पाठवला आहे, जेणेकरून ते पुढं जातील, हॉटेल बघतील आणि शटल डाऊन होतील तिथं. तर आम्हाला जायला किती वेळ लागतोय बघूया. आमचा आधीच पंक्चर काढत आहे, टायर खोलत आहे. त्यावेळी आम्ही नवीन ट्यूबच घेतलेली आहे. वेल्डन अभि. बरोबर अर्धा तास लागला आम्हाला. त्या माणसानं फक्त हार्डली 2 ते 3 मिनटात आम्ही टायर काढून दिल्यावर ट्यूब चेंज करून दिला. पण हे टायर सगळं काढायला आणि बसवायला आम्हाला तिघांना अर्धा तास लागला. हे यांची हाताची कंडिशन. असो, हीच खरी मजा आहे आणि ह्यालाच ॲडव्हेंचरस राईड म्हणतात. चला आता आम्ही हात धुतो आणि पुढच्या कॉन्वॉयला जॉईन होऊ.